छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। प्रत्येक 10 दिवसांनी शहरभर राबविणार विशेष स्वच्छता मोहीम। आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा। महापौर ज्योतिताई गाडे। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला। यापुढे प्रत्येक 10 दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते। आमदार संग्राम जगताप हे शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी सातत्याने स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियानात सहभागी होत असून प्रशासनालाही वेळोवेळी आवश्यक सूचना देत असतात। स्वच्छ शहर घडविण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या शहराची जबाबदारी समजून स्वच्छतेबाबत जागृत राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। आज या ठिकाणी आपल्या छत्रपती आमदार संग्राम भैया जगताप तसेच महानगरपालिकेच्या वतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे आम्ही आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज ही स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे। तर ही स्वच्छता मोहीम आजपासून प्रारंभ होते, तर आम्ही पूर्ण शहरामध्ये ही मोहीम आता येत्या 10 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन ही आम्ही यशस्वीरित्या पार पाडणार आहेत। परंतु या मोहिमेसाठी आमचे सगळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील तसेच आमच्या प्रत्येक शहराचे म्हणजे एक नागरिकांच्या सहकार्याची या ठिकाणी आम्हाला गरज आहे। आणि मी या मोहिमेच्या वतीने एकच विनंती करते की प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि रस्त्यावर कुठे कचरा न टाकता त्या कचरा गाडीतच कचरा टाकला जाईल याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। आणि जर कोणी ड्युटी निमित्त किंवा बाहेर गावी असेल तर कचरा गाडीत आपण एक मोठं डस्टबिन घेऊन त्या अपार्टमेंट मध्ये किंवा पूर्ण कॉलनी वाईज एक डस्टबिन करून तेथे कचरा टाकला जाईल। ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांनी तर ते कचरा कुंडी उचलण्याचं पालिका त्यांना अवश्य सहकार्य करेल। तर तुम्ही असा कचरा कारण की आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला गेला तर अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर या आजारांना कुठेतरी आळा बसण्यासाठी आपल्या सर्व सहकार्याची गरज आहे। आणि चला तर मग आपण आपलं स्वच्छ सुंदर हरित अहिल्यानगर शहर बनवूया आणि अहिल्यादेवींचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून सक्कर चौक येथे विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। महापौर ज्योतिताई गाडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत अभियानाची सुरुवात केली। यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, महेश तवले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, रेवणनाथ पवार, गोरख पडोळे, सूरज कोतकर, जॉय लोखंडे, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, सागर गुंजाळ, सूरज शिंदे, नितीन घोडके, तुषार यादव, मारुती पवार, भाऊ बारसकर, सचिन पवार, रवी दंडी आदी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। संत गाडगे बाबा यांनी गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला आणि स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करण्याचे कार्य केले। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकांनी स्वच्छतेबाबत पुढाकार घ्यावा। प्रत्येकाने आपला कचरा घंटागाडीतच टाकावा।
काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून कचऱ्याचे ढीग निर्माण करतात. ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले असल्यामुळे रस्त्यांवर कुठेही कचराकुंडी दिसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आज अहिल्यानगरचे आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप साहेब, तसेच या अहिल्यानगरच्या प्रथम महिला महापौर सौ ज्योतिताई गाडे यांच्या संकल्पनेतून आज आपण अहिल्यानगर स्वच्छता मोहीम ही आज आपण चालू करतोय. आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यांची देखील आज जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणापासून आज आपण स्वच्छता मोहीम चालू करतोय. खर तर संत गाडगे महाराजांनी आपल्याला जुन्या काळातच हा संदेश दिलेला आहे की स्वच्छता कशा प्रकारे आपण आपल्या भागाची, शहराची, घराची ठेवायची. त्याच्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन लोकजागृती केली. म्हणजे त्या काळात त्यांनी गावोगावी जाऊन लोकजागृती केली, ज्या काळामध्ये साधन सुविधा सामग्री एवढ्या नव्हत्या. आणि आजच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं फक्त आपल्याला काम करून घ्यायचं जबाबदारीने. जर आपण ही जबाबदारी सुद्धा निश्चित पार पाडली तर हे अहिल्यानगर स्वच्छ, सुंदर, हरित होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. आणि यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर महानगरपालिका संयुक्त विद्यमानाने आम्ही आज अहिल्यानगर स्वच्छता मोहीम चालू केली. दर 10 दिवसांनी ही स्वच्छता मोहीम होणार. प्रत्येक शहरातील प्रत्येक भागात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक भागात वृक्षारोपण सुद्धा महानगरपालिकेतर्फे असेल किंवा खाजगी संस्थांद्वारे असेल, याप्रमाणे आपण वृक्षारोपण देखील करणार आहोत. तर माझी यामध्ये नागरिकांना विनंती आहे की आपण सुद्धा ज्या ज्या भागात कचऱ्याचे ढीग तयार होतात किंवा पॉईंट तयार होतात, तर अशा ठिकाणी कचरा न टाकता आपण कचरा गाडीतच कचरा टाकावा. आणि समजा एखादा दिवस जर कचरा गाडी आली नाही किंवा आपण घरी नसून कचरा गाडी येऊन गेली तर जो कचरा साठलेला असतो तो किमान 1-2 दिवसाचा कचरा आपल्या घरात राहील, याची आपण काळजी घ्यावा. आणि स्वच्छ नगर आणि हरित नगर जर करायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाची ही सगळी जबाबदारी असेल. तर सगळ्यांनी या अभियानामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि निश्चितच अहिल्यानगर स्वच्छ, सुंदर, हरित झाल्याशिवाय आता राहणार नाही. महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे दररोज सकाळी शहराची पाहणी करत असताना ज्या ठिकाणी कचरा आढळतो त्या ठिकाणचा कचरा तातडीने उचलण्याच्या सूचना प्रशासनाला देत असतात. स्वच्छतेबाबत त्यांनी सातत्याने पुढाकार घेत विविध उपक्रम राबविले असून स्वतः फील्डवर उतरून काम करत असल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ते सातत्याने विविध उपाययोजना राबवत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की दैनंदिन स्वच्छता करणे ही महापालिकेची जबाबदारी असून प्रशासन ती प्रभावीपणे पार पाडत आहे. मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून रस्त्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच द्यावा. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अहिल्यानगर घडू शकते. त्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या या विशेष स्वच्छता अभियानात सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.